नमस्कार. ध्यास शिक्षणाचा यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत. 23 ऑगस्ट 2024ला एक शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. तर या शासन निर्णयामध्ये राज्यातील जे शिक्षक आहेत त्यांच्या कामांचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत की 23 ऑगस्ट 2024च्या शासन निर्णयामध्ये शैक्षणिक कामे कोणती आपल्याला करावं लागणार आहे, कोणत्या अशैक्षणिक कामातून आपल्याला सुटका मिळणार आहे आणि कोणती अनिवार्य आपल्याला कामे करावी लागतील याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी आपणास नम्र विनंती असेल, आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओची नोटिफिकेशन आपणास मिळत राहणार. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, शैक्षणिक व अशैक्षणिक कामांच्या वर्गीकरणाबाबत 23 ऑगस्ट 2024 रोजीचा हा शासन निर्णय. तर यामध्ये बघा, आता शासन निर्णय काय आहे. शिक्षकांच्या शैक्षणिक व अशैक्षणिक कामांच्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहे. तर यामध्ये शैक्षणिक काम कोणते समजावे आणि अशैक्षणिक काम कोणते समजावे हे याबद्दल दिलेले आहे. तर बघा, पहिला मुद्दा आहे अशैक्षणिक कामे म्हणजे ज्याचा शिक्षण विभागाशी संबंध नाही किंवा अन्य विभागाकडे परंपरागतरित्या जी कामे शिक्षकांना सांगितली जातात अथवा जी डाटा एंट्री जिचा थेट शिक्षकाशी संबंध नाही अथवा यासाठी अन्य साधने वापरून जी पूर्ण केली जाऊ शकतात अशा प्रकारच्या कामांना अशैक्षणिक कामे समजण्यात यावी. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे ज्या बाबीचा शिक्षण या बाबीशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध आहे अशा सर्व बाबी शैक्षणिक बाबी समजण्यात याव्यात. या अनुषंगाने सोबतच्या परिशिष्ट अ यामध्ये शैक्षणिक कामं नमूद करण्यात आलेली आहे आणि परिशिष्ट बीमध्ये अशैक्षणिक कामे नमूद करण्यात आलेली आहे आणि परिशिष्ट क मध्ये जे आपल्याला अनिवार्य कामे आहे ही अनिवार्य कामे यामध्ये दिलेली आहेत. तर आपण बघूया परिशिष्ट अ मध्ये काय दिलेलं आहे. तर बघा, परिशिष्ट अ शैक्षणिक कामे शिक्षकांना देण्यात येत असलेली शैक्षणिक कामे प्रामुख्याने खालील विभागात गणली जातात. प्रत्यक्ष शिक्षणाची कामे, शिक्षणाशी संबंधित माहिती संकलनाचे काम, विद्यार्थी लाभाच्या व शैक्षणिक विकासाच्या योजना आणि ई शिक्षण अनुषंगिक कामे. तर यामध्ये प्रत्यक्ष शिक्षणाची कामे कोणती आहे. तर बघा, शासनाने निश्चित केलेल्या अभ्यासक्रमानुसार अध्यापनाचे कार्य करणे, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पूर्व प्राथमिक वर्गासंदर्भातील अध्यापन व इतर अनुषंगिक कामे. त्यानंतर तिसरा आहे शिक्षकांना अध्यापनाच्या विषयात पारंगत होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे. उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी विकसित केलेले शिफारस केलेले विविध प्रकारचे मोबाईल ॲप, म्हणजे यामध्ये दीक्षा ॲप वगैरे यांचा आपण उपयोग करू शकतो. त्यानंतर सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करून प्रत्येक मूल शिकले पाहिजे याकडे लक्ष देणे, त्यासाठी त्याचे अभिलेखे जतन करण्याबरोबरच प्रत्यक्षात त्या मुलांच्या अध्ययन निष्पत्तीमध्ये लक्ष देणे. 5 नंबर, शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची इयत्ता 12वीपर्यंतचे शिक्षण अपेक्षित अध्ययन निष्पत्तीसह पूर्ण करेल यासाठी चाइल्ड ट्रॅकिंग, त्यांच्या प्रगतीचा संकलित अहवाल जतन करण्यासाठी हॉलिस्टिक रिपोर्ट कार्ड नियमित सर्व नोंदीसह अद्यावत ठेवणे. 6 नंबर, शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी, इयत्ता 8वी NMMS, NTS, MTS, प्रज्ञाशोध परीक्षा इत्यादी परीक्षांसाठी तयारी करून घेणे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा व क्रीडा विकास करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करणे. उदाहरणार्थ क्रीडा, चित्रकला, हस्ताक्षर, वक्तृत्व स्पर्धा इत्यादी. त्यानंतर अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तके विकसन, संशोधन व मूल्यमापन विकसनात प्रशिक्षण रचना, त्या अनुषंगाने होणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी घेणे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मूल्यसंस्कार, राष्ट्रीय नेते यांची जयंती, पुण्यतिथी, इतर विशेष दिन साजरे करणे, अभ्यास सहल आयोजित करणे, शाळा स्तरावरील विविध समित्यांवर अध्यक्ष सचिव म्हणून कामकाज करणे. त्यानंतर 11वा मुद्दा आहे न्याय, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टिकोन, लोकशाही जीवन पद्धती या बाबी समोर ठेवून शिक्षकांनी स्वतःच्या क्षमता संवर्धन विकसनासाठी शासकीय संस्थांनी आयोजित केलेले प्रशिक्षण शिबिरास उपस्थित राहणे. त्यानंतर आता यामध्ये काय दिलेलं आहे बघा, शिक्षणाशी संबंधित माहिती संकलनाची कामे. यामध्ये युडायस व सरळ प्रणालीत आवश्यक माहिती भरणे व त्याचे अद्ययावतीकरण करणे, शाळेत न जाणाऱ्या मुलांचा शोध घेणे व नजीकच्या शाळेत त्यांचे नाव नोंदणी करण्याची निश्चिती करणे, नवसाक्षरांचे सर्वेक्षण करणे, योजनांसाठी अत्यावश्यक माहिती शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांकडे उपलब्ध नाही ती ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने मागविणे, ही माहिती स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या यंत्रणेमार्फत संकलित करणे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे विद्यार्थी लाभाच्या व शैक्षणिक विकासाच्या योजनांबाबतची कामे. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या विविध प्रकारच्या योजनांची शाळा स्तरावर अंमलबजावणी करणे, शाळांसाठी केंद्र पुरस्कृत योजना, राज्य शासनाच्या योजनांसाठी शाळांची प्रत्यक्ष गरज विचारात घेऊन शाळा विकास आराखड्याच्या माध्यमातून नियोजनासाठी आवश्यक माहिती उपलब्ध करून देणे, या योजनांतर्गत मंजूर कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे.
गैरहजर मुलांच्या पालकांसोबत भेटी घेऊन त्यांचे उद्बोधन करणे, शाळा पूर्वतयारी करणे, शाळेत दाखलपात्र मुलांचा शोध घेणे, शैक्षणिक जाणीव जागृती करणे, त्या अनुषंगाने मेळावे, शिबिर घेणे, पहिले पाऊल इत्यादी उपक्रमांची अंमलबजावणी करणे, शाळा सुधार योजना अंतर्गत लोकसहभागाची माहिती भरणे, उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत येणारी कामे, यामध्ये ही शैक्षणिक कामे दिलेली आहे. आता परिशिष्ट बीमध्ये ज्या कामातून आपल्याला सुटका मिळणार आहे ते अशैक्षणिक कामे कुठली, तर बघा, गावात स्वच्छता अभियान राबविणे, प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी आवश्यक कामाव्यतिरिक्त निवडणूकविषयक नियमित चालणारी कामे करणे, हागणदारीमुक्त अभियान राबविणे, इतर विभागाच्या विविध योजनांसाठी विद्यार्थी लाभार्थी म्हणून पहिल्यांदा नोंद केल्यानंतर पुढील वर्गासाठी परत नोंदणी करणे, गावातील तंटामुक्ती व इतर समित्यांवर सदस्य म्हणून काम करणे, इतर संस्थांकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा आयोजित करणे, शासन किंवा शासनाच्या संस्था जसे शिक्षण आयुक्तालय, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांच्या मान्यतेने स्वयंसेवी संस्था किंवा अन्य बाह्य संस्था यांच्यासोबत झालेले सामंजस्य करार वगळून इतर स्वयंसेवी संस्था किंवा अन्य बाह्य संस्था यांच्याकडून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात सहभागी होणे, करून घेणे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे विविध प्रकारचे सर्वेक्षण, त्यामध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचे सर्वेक्षण, पशु सर्वेक्षण, शौचालय सर्वेक्षण इत्यादी सर्वेक्षणाची कामे करणे, शालेय कामकाजाव्यतिरिक्त अन्य विभागांची माहिती संकलित करून त्या विभागाच्या ॲप संकेतस्थळावर नोंद करणे, जी माहिती संगणकीय प्रणालीमध्ये उपलब्ध आहे ती माहिती ऑफलाईन पद्धतीने दुबार मागविणे, अनावश्यक प्रशिक्षणे, कार्यशाळा, उपक्रम, अभियान, मेळावे इत्यादी शासनाच्या मान्यतेशिवाय राबविले जाणे, शासन मान्यता नसलेल्या अशा प्रकारच्या कार्यक्रमात शिक्षकांनी कर्तव्य कालावधीत ऑन ड्युटी सहभाग घेणे, शिक्षण विभागाकडील कामाव्यतिरिक्त अन्य विभागाकडून देण्यात येणारी कामे, अशा प्रकारची ही अशैक्षणिक कामे आहे. आता परिशिष्ट क मध्ये ज्यामध्ये आपल्याला अनिवार्य कामे दिलेली आहेत, तर ती अनिवार्य कामे कुठली आहे, तर त्यामध्ये 1 नंबरला आहे दशवार्षिक जनगणना, त्यानंतर आपत्ती निवारणाची कामे आणि स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य विधिमंडळ व संसद यासाठी होणाऱ्या निवडणुकांची कामे, अशा प्रकारचे सर्व कामे हे यांचं वर्गीकरण इथे करण्यात आलेलं